तर हा व्हिडिओ आहे श्रावण सोमवारचा, म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी होती त्या दिवसाचा. तर सकाळची सुरुवात मस्त मी अशा देवपूजेने केली, म्हणजेच मी महादेवाच्या मंदिरात गेली होती. तर आमच्या कॉलनीमध्ये छोटीशी अशी महादेवाची पिंड आहे, जवळच आहे, त्यामुळे मी मोठ्या मंदिरात काही गेले नाही. सकाळमध्ये याची छान अशी पूजा करून घेतली, मस्त असा अभिषेक केला, छान असे फुलं वाहिले, बेलपत्रसुद्धा तिथंच होते तेच वाहून दिले आणि त्याच्या महादेवांच्या म्हणजे अवतीभोवती ना थोडीशी रांगोळी काढली. कसं छोटंसंच आहे ना, मग छोटंसं रांगोळी तिथे काढून दिली मी. तर घरी आली. घरी आल्यानंतर उपवास होता म्हणून साबुदाणे मी रात्री काही भिजत घातले नव्हते, म्हणून सकाळीच भिजत घालते आणि खूप जास्त वेळ लागत नाही म्हणून सकाळमध्येच टाकते मी. आणि मुलांच्या टिफिनसाठी मी या ठिकाणी ना मटकी बनवली होती, कारण की नागपंचमीच्या दिवशी सकाळी तर तवा वगैरे ठेवत नाही, खीर आणि कानोलेच करतात, म्हणून मग मी उपवास असल्यामुळे साबुदाणेच केले होते आणि मुलांसाठी मटकी. तर दुपारच्या वेळेस जरा लवकरच मुलांना घरी आणायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती पेंटिंग दिसते ना, तर ती तेजूने काढली होती म्हणून मी तुम्हाला दाखवली. नंतर दुपारी आल्यानंतर मुलांचा असा अभ्यास चालू होता आणि स्वरूपची तुम्ही हँडरायटिंग बघा किती छान आहे. तर मस्त असा दिवस गेला आणि संध्याकाळच्या वेळेस मी या ठिकाणी खीर बनवणार होती, ती पण गव्हाची. गहू मी आधीच ओलून ठेवले होते, छान असे दळून घेतले आणि मस्त अशी या ठिकाणी गव्हाची खीर बनवते. तर मी सर्वात आधी कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलं, तुपावर छान असे हे परतून घेतलं आणि गरजेनुसार गरम पाणी टाकलं आणि याच्यामध्ये थोडी चिमूटभर मीठ टाकून 2-3 शिट्ट्या घेऊन मस्त शिजून घ्यायचं. या ठिकाणी छान असा आपला गहू शिजला होता. आता मी एका हंड्यामध्ये तूप घेतलं, त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले, खोबऱ्यासुद्धा छान असं दळून घेतलं वेलदोड्यासोबत आणि त्याला छान असं फोडणी देऊन टाकून दिलं. याच्यामध्ये मी साखर टाकली, तुम्ही गूळसुद्धा टाकू शकतात आणि नंतर मस्त असं दूध टाकून छान अशी खीर एन्जॉय केली.